विचारा ना. माझ्या बहिणीच्या मुलाला ऑटिझमचे निदान झाले आहे. मला तो आय कॉन्टॅक्ट देत नाही, हसत नाही, कुणात मिसळत नाही. मला असं विचारायचं आहे की आमच्या सोसायटीतल्या एका मुलाला असेच काही सिम्पटम्स आहेत, तर त्यालाही ऑटिझम असेल का? एक लक्षात घ्या की ऑटिझम हा एक स्पेक्ट्रम आहे. म्हणजेच तो प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या प्रकारे अफेक्ट करतो. प्रत्येक मुलाची लक्षणं वेगळी असतात, प्रत्येकाच्या स्ट्रेंथ्स वेगळ्या असतात, समस्या वेगळ्या असतात. त्यामुळे एका मुलाच्या लक्षणावरून आपण दुसऱ्याचं निदान करू शकत नाही. आणि मी इंटरनेटवर असं वाचलंय की या मुलांची इमोशनल रेसिप्रोसिटी कमी असते, एम्पॅथी पण नसते. तर मग ते इतरांना समजून घेऊ शकणार नाहीत ना? ऑटिझम असणाऱ्या काही मुलांना एम्पॅथी व्यक्त करणं अवघड जातं. हे खरं जरी असलं तरी सुद्धा अनेक मुलं खूप एम्पॅथिक, प्रेमळ असतात. फक्त ही भावना ते इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने व्यक्त करण्याची शक्यता जास्त असते. पण मग हे नक्की होतं कशामुळे? लहानपणी दिलेल्या कुठल्या वॅक्सिनमुळे होतं का पेरेंटिंगमध्ये झालेल्या कुठल्या चुकीमुळे होतं? ऑटिझमचं असं एक काही ठोस कारण सांगता येणार नाही. ही एक क्लिष्ट न्यूरो डेव्हलपमेंटल स्थिती आहे. त्याच्यात बरेच घटक इन्व्हॉल्व्ह असतात. जसं आपलं जेनेटिक्स आहे, आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटल घटकांचा त्याच्यावर प्रभाव असतो. संशोधनातनं हे दिसून आलंय की कुठल्या व्हॅक्सिनमुळे तर हे नक्की होत नाही. पण मग या मुलांची बुद्धी कमी असते का? ऑटिझम असणाऱ्या काही मुलांचा बुद्ध्यांक कमी असतो, इंटेलेक्च्युअल इम्पेअरमेंटही असते. असं जरी असलं तरी सुद्धा बरीच मुलं ऑटिझम असणारी ॲव्हरेज किंवा अबव ॲव्हरेज बुद्धिमत्ता असलेलीही असतात. त्यातली काही तर हाय फंक्शनिंग असतात. काही विशिष्ट एरियाजमध्ये जसं गणित आहे, म्युझिक आहे, काही इतर अनेक कला आहेत, ह्यामध्ये ते बरेच यशस्वी होताना दिसतात. तुम्हाला माहितीच असेल पोकेमॉन सिरीज ज्यांनी काढली आहे, सतोश ताजीरी, ह्याला सुद्धा ऑटिझम डायग्नोज झाला होता. एक शेवटचा प्रश्न मॅडम, ही मुलं इंडिपेंडेंटली जगू शकतात का? नक्कीच. जर योग्य वेळेत निदान झालं, योग्य उपचार मिळालेत, वेळेत मिळालेत, योग्य शिक्षण मिळालं, कुटुंबाचा आणि समाजाचा सपोर्ट मिळाला, तर ऑटिझम असणारं मूल एक परिपूर्ण आणि इंडिपेंडेंट आयुष्य नक्कीच जगू शकतं. थँक्यू मॅडम, आज मला बरीच क्लॅरिटी मिळाली. वेलकम.